आत्ताच मंचावरती या ठिकाणी नामदार श्री बाळासाहेब दादा थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं मंचावरती आगमन झाल्याबद्दल सर्वांनी टाळी वाजवून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. शांतिगिरीजी महाराज म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की जगद्गुरु ही मान्यता त्यांना मिळालेली आहे. हरिभक्त परायण आहे ते महामंडळी. यात एक असतं की जनार्दन स्वामी महाराज यांचे सुद्धा आशीर्वाद मी घेतलेले. अनेक वेळेस त्यांचं दर्शन घेण्याची संधी, आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली. शेवटचा कार्यक्रम कोलेवाडीचा झाला होता माहिती. नंतर महाराजांचं महानिर्वाण झालं आणि त्यानंतर एखादा मुलगा महाराज होतो, त्या पीठावर बसतो, हे आपल्याकरता एक वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला काय सांगतो, तसं सोपं नाहीये. सोपं असं आहे की त्याच्यामध्ये मोठा त्याग सुद्धा आहे. त्याग हा आहे की कौटुंबिक जीवन नसते. लक्षात ठेवा तुम्ही. म्हटलं तर किती मोठा त्याग आहे, तिथं सोपं नाही. म्हणजे कुणी उठून महाराज झालं की त्याचं पावित्र्य टिकवणं ही सगळ्यात अवघड बाब असते. आणि असं एक शेतकरी कुटुंबातला तरुण मुलगा, त्यावेळेचे महाराज त्या पीठावर बसले. आतापर्यंत त्यांनी ही गादी अत्यंत समर्थपणे चालवलेली आहे. हे खरं की 2007ला मी त्यांनी बनारसमध्ये गंगेकाठी एक आश्रम काढला आणि मोठा कार्यक्रम झाला होता. तिथे कमीत कमी 50-60 लोक होते बरं का. म्हणजे कुठं काशी तिकडं काशीला एवढा मोठा येणं म्हणजे हातून कुठेतरी ओढ असल्याशिवाय कोणी येऊ शकत नाही. अशा पद्धतीनं त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचं तिथे आले होते. भक्तगण आलं होतं. खूप मोठा कार्यक्रम. मी माझे मित्रमंडळी होते, हर्षवर्धन पाटील, हे त्यांना घेऊन आलो होतो तिथून. म्हणजे जे मित्रमंडळी चला म्हणलं पहा कार्यक्रम कसा आहे. हे कठीण जीवन आहे. अत्यंत पवित्र राखून ही सेवा द्यायची असते. सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम कोणता आहे तर सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम का आपल्या बहुजन समाज जो आहे, म्हणजे आपण शेतकरी वर्ग, सगळे समाज, त्यामध्ये व्यसन नसलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा महाराजांचं मार्गदर्शन किंवा तुम्ही एका बाजूला आध्यात्मिक व्हायचं, यायचं, संध्याकाळी मात्र लेझिम खेळायचा, हे महाराजांना मान्य नाही. बरोबर महाराज. सगळ्यात तिथं सगळ्या कुटुंबाचं कठीण होऊन जातं. शेवटी जीवनात असतं काय का पुढची पिढी चांगली निघाली, कर्तव्य निघाली, हे असं तर व्यसन एकदा आलं का ते सगळं संपतं. चुकीच्या पद्धतीचं वागणं नसलं पाहिजे, नीतिमत्ता पाळली पाहिजे. हे मार्गदर्शन त्यांनी आपल्या सगळ्या शेतकरी वर्गाला देण्याचं काम आतापर्यंत केलंय. आणि म्हणून महाराजांचे जे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये खूप लोक असे असतात की व्यसनापासून बाहेर निघालेले. तुम्हाला सांगतो की त्यांचा मी खूप कार्यक्रम आतापर्यंत त्यामध्ये गेलेलो आहे आणि हजारो लोक असतात. आणि सगळा शेतकरी वर्ग त्याच्यात फार मोठा बागायतदार असतो असं नाही. बागायतदार येतो तर त्यापेक्षा जो गरीब शेतकरी 2-4 एकरावाला आहे, कठीण परिस्थितीत जीवन जगतोय, कष्टाचं जीवन आहे, तो सगळ्या श्रद्धेनं हा आदरणीय शांतिगिरी महाराज घेत असतो. एक दिलासा आहे, कुठेतरी मनाला शांती मिळवण्याचा प्रयत्न तो करत असतो. आणि हे खूप महत्वाचं कार्य ते करतायत की या सगळ्या शेतकरी वर्गाला एक आनंद निर्माण व्हावा जीवनामध्ये. त्याकरता त्याला अध्यात्माची जोड त्यांनी दिलेली आहे. अध्यात्म हे श्रद्धेवर आधारित आहे. म्हणजे तशी श्रद्धा असेल तर त्याला अर्थ आहे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अशानं देव पावायचा नाही असं असायचं. श्रद्धेवर आधारित ते हे आहे की श्रद्धा ठेवा, ती श्रद्धा तुम्हाला मदत करेल. असं साधं सूत्र ठेवून महाराज समाजोपयोगी कामं करतायत. तुम्ही सहभागी होतायत. आता महाराज आमचं शिष्यगण मोठं आहे. तिथं आहे, तारेगाव आहे, वेळेला चांगलं राहत. तुमचा आदेश आला की तसं ते वाटतं. त्यामुळेच आज शरीराचा धक्का बसला. याचं कसं असतं, असं आहे राजकारणी ना, राजकारण करणं आणि काम करीत राहणं ही सुद्धा तपस्या आहे. परंतु काय होतं
आणि यांची सुद्धा तपश्चर्या आहे. कारण आमच्या त्यांच्या तपश्चर्यात एक फरक आहे. महाराजांचे लोक आशीर्वाद घ्यायला जातात, आशीर्वाद द्या म्हणतात, आणि आम्ही लोकांना म्हणतो आशीर्वाद द्या. त्यामुळे आम्ही घेणारे होतो आणि ते देणारे होतात. त्यामुळे तुम्हाला वाटत ते का द्यायचं तर त्याचा देत नाही. मनाला कसं असतं त्याला काय फरक पडत नाही. म्हणलं तर पाणी आलं आणि काय गेलं काय होणार होतं म्हणतात. पारात होतं आमचं तेव्हा आलं ते बरोबर. ठीक आहे, काही होतं जीवनामध्ये, उतार तर असतात, परंतु मी असा प्रयत्न करत असतो की सिन्नर तालुक्यातली एक संस्कृती, राजकीय संस्कृती सुद्धा प्रत्येकाने आपल्या दारापुढे ठेवावी. स्वदेशी गायन आपल्या ठेवणार शब्द आणि ओम मृत्युंजयाय अच्युत केशव अष्टकम नाम केशवम क्लेशनाशाय श्रीहरि पापनाशाय ध्यानमूलम गुरुर्मूर्ति मंत्रमूलम गुरुर्वाक्य सत्यम मंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम गुरुवाक्यम सदा सत्यम सत्यम एकम परम पद अन्यथा शरण नास्ति त्वमेवं शरणं मम तस्मात् कारुण भावेन रक्ष रक्ष महेश्वर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवेन सर्वात् साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजेव मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं चरणं वरब्दे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः. पवित्र आणि पावनभूमी कोकणगाव. कोकणगावमध्ये आज पालखीच्या बाबाईसारख्या महासंघाच्या पालखीच्या सोहळ्याबरोबरच गोमातेच्याही पूजनाचा सोहळा संपन्न झालेला आहे. तद्वतच आपल्या समोर ब्रह्मचारी नागेश्वरजींनीही बोललो होते, कान उघडणी महत्वाची असते. कान उघडणीसाठी त्यांनी आपल्या समोर संस्कार किंवा बाबांच्या परंपरा यावर प्रकाश टाकला. तसंच ह्या सोहळ्यामध्ये आपल्या ज्या भूमितीला असलेले बाळासाहेब थोरात जे माजी महसूल मंत्री, त्यांच्याही हस्ते त्यांचे आगमन झालं. त्यांच्या हस्ते गोशाळेचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. मग प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण हे सर्व पाहतो की हे सर्व चालू आहे, लक्षात घ्या. त्यांचं पालखीमध्ये प्रतिमारोपण अधिष्ठान आहेत. अशा बाबांच्या चरणी साष्टांग ददू करूया. आपल्या कोकण भूमीत अनेक देवदेवता आहे की नाही. श्रीकृष्ण असेल, विठ्ठल असेल, श्रीराम असेल, हनुमान असेल, गणेश असेल, नवनाथ असेल, आज किती देवदेवता आहेत. जेवढ्या देवदेवता ह्या कोकण नगरीच्या परिसरात आहेत त्या सर्व देवदेवतांना वंदन करूया. कोकण गावच्या पवित्र भूमीला वंदन. तसंच ज्या आपल्या स्वदेशी माताने आपल्या गोशाळेमध्ये
कारण आपल्याकडे आश्रमामध्ये संकरित गायींना स्थान नाही. कोणाला स्थान नाही आहे? तुम्ही लोक पैशासाठी ते करू राहिले उद्योग बरं का, काय पैसा तुमचा उद्योग चालू आहे त्या गायी संकरित गायींचा. मात्र आश्रमामध्ये सर्वांगीण विचार केला जातो. जेथे आपण म्हणतो ना, ज्याच्या घरी गाय त्याची विठ्ठलाचे पाय गेली. म्हणजे आश्रमामध्ये आता गोमातेचे चरण लागले गेली. निश्चित आता पुढे विकास व्हा या श्रम झाल्याशिवाय राहण्याच्या टाळीसारख्या ज्याने ते श्रम केले गेले अशा गोमातेला वंदन करूया. आपण हे सर्वजण आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, शिक्षक असतील, माता भगिनी, तसंच अनेक गुरुभक्त उपस्थित आहेत. जसे या ठिकाणी आपले श्रम आपलं अहिल्यादेवी होळकरी, आपल्या जिल्ह्याचं नाव काय आहे? अहिल्यादेवी नगर. कारण जिल्ह्याच्या नावातच एवढं सामर्थ्य लक्षात घ्या की त्या नावाचा उल्लेख केल्यानंतर बापरे महापापाचा नाश बघा. काय म्हणलं जातं? अहिल्या द्रौपदी सीता तारा मंददरी तथा पंचकन्यास्पणी तर महापातक नाश बघा. काय स्त्रियामध्ये सामर्थ्य असतं की नाही? असं नाव जर घेतलं तरी आपल्या महापापाचा नाश होतो. असं नाव कोणाचं आहे? आपल्या जिल्ह्याचं बघा. काय? अहिल्यादेवी नगर. अहिल्यादेवी नगरचे आपले जिल्हा सेवक असले रमेश ठोंबरे, पुढे रमेश ठोंबरे उपस्थित बरं का, सुदाम शुल्क उपस्थित आहेत. आश्रमाचे समन्वयक आमचे डॉक्टर बेंद्रे आणि सुरक्षित उपस्थित आहेत. तर उपस्थित असलेले आपले नागेशजी ब्रह्मचारी आणि म्हणजे रवींद्रानंद रामेश्वरानंद, तसेच अकोला जिल्ह्याचे सगळं सुगाव ज्यांच्या गावाला कार्यक्रम बरं का, जे बाबावर आहे बाबाजवळ बऱ्याच दिवसापासून आहेत शिवाजी बाबा वैद्य, तर रहीमपूर असेल या परिसरात अनेक गाव ते भक्त असतील, आपण उपस्थित आहात. म्हणून जेवढेही बघा भूमिपुत्राचे आमचे श्रीमादानंद स्मॉल विस्वीट या माध्यमातून थोडक्यात आपण काय करूया, सुगावला जाण्यासाठी शांतीकडेच बघायची. आताच आमच्या नागेश्वरने आवाहन केलं. काय आवाहन केलं? धन चाहिए दान करो, आहे की मोक्षाचे भजन करो. ज्यांना धन पाहिजे त्यांनी दान करा, ज्यांना मोक्षाचे भजन करा. मग त्या अनुषंगाने बाबांचं वाक्य आणि त्यांनी सांगितलं, बाबांना किती द्या मुठभर द्या, बाबा किती तुम्हाला पोटभर देतील. बाबांना कणभर द्या, बाबा मनभर देतील. असा ज्या गुरुवाक्याचा महिमा आहे. आणि त्या अनुषंगाने अनेक भक्त आणि माता भगिनी श्री क्षेत्र काशी, वाराणसी, ऐरमुक्तेश्वर, महास्मशान असे जे काय पाच ते 6 नावं ज्या नगरीला आहे बघा, त्या नगरीमध्ये आश्रमामध्ये जे काही संस्कार भवन त्यांनी तयार होत आहेत. आणि त्याच्यामध्ये फरशीचा वाटा काय कमीत कमी 1 फरशीचा वाटा केली या ठिकाणी असावा अशी इच्छा किंवा असं आव्हान आमच्या नागेश्वरानं आपल्या सर्वांना केलं. त्या आव्हानाने आपण सर्वांनी काय केलं? स्वीकार केलं. आणि त्या माध्यमातून अनेक माता आणि भक्तांनी 1 फरशीचा वाटा घेऊन ती देणगी त्या दानपेठी अर्पण केली. आणि म्हणून त्यांचंही टाळी वाजून आम्ही या ठिकाणी बसतो. आता बघा पुढला मेन मुद्दा लक्षात घ्या. हे तर फक्त काय आपलं रुटीन कार्यक्रम असतात. आता पहिला मोठा महत्त्व पुढचा, खरं मनुष्य जन्म आल्यानंतर त्यावर का संस्कार आले. संस्कार जसं तुम्ही झाड वाढवताना फळाचं झाड वाढवताना किती तुम्ही काळजी घेते की नाही, तर त्याला फळ याच्या आहे की जर काळजीच घेतली नाही ते झाड वर जाते. जसं झाडाची काळजी घेतली जाते. हा तुम्ही शेतकरी आहात, अनेक पिकं करतात, प्रत्येक पिकाची तुम्ही काळजी घेते की नाही, त्याला खत पाणी औषध की तेव्हा ते चांगलं उत्पन्न येतं. लक्षात द्या. तसे पिकांची फळांची वगैरे शेतकरी काळजी घेतो का, तसंच तुमच्या कुळामध्ये जन्म आले की नाही त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे की नाही. मात्र आजकाल बाबाला पाहायला मिळतं बघा, कोणची काळजी घेते बघा, कोणची काळजी विशेषतः घेतली जाते. फक्त एज्युकेशन म्हणजे शिक्षण बघा, काय एज्युकेशन म्हणजे शिक्षण, फक्त शिक्षणाची काळजी माता पितांना बघा. माता पिता घेताना बाबामध्ये सर्व काय कोणची काळजी घेताना दिसतात, फक्त माझा मुलगा शिकला पाहिजे, तो MBA झाला पाहिजे, आणखी बऱ्याच पद आहे बरं का. त्या बाबाला काय सांगता येणार नाही. इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कितीतरी बघा पद घ्या. आणि आणखी काय अपेक्षा करतात, त्याला चांगली नोकरी पाहिजे, तो फॉरेनमध्ये गेला पाहिजे. लक्षात द्या. हे करू नये असा मुद्दा लक्षात द्या. मात्र नुसतं शिक्षण बघा असून उपयोग, शिक्षण असून उपयोग नाही. जसं बघा आपल्याला 2 पाय की नाही, एका पायावर आपण राहू शकतो का जास्त दिवस, एका हातावर राहू शकतं का. तसं भगवंताने आपल्याला काय दिलं की लक्षात. तसंच मनुष्य जीवनाला किती दोन अंग आहेत. 2 अंगाने 2 बाजू, जसं नाण्याला 2 बाजू असतात ना, तसं बघा मनुष्याच्या जीवनाला
बघा, दोन चाक आहे, दोन चाक. एक चाक कोणतं आहे? शिक्षणाचं. दुसरं चाक कोणतं आहे? संस्काराचं. बघा, म्हणजे दुसरं चाक कोणतं आहे? माझं तुम्ही लोक कोणत्या जोर देऊन राहिले माहिती आहे? कोणत्या चाकावर जोर देऊन राहिले? शिक्षणाचं चाक तुमचं पुढे चालू राहील. आणि म्हणून काय अवस्था आपल्या जगाला पाहायला मिळते? जगात काय अवस्था आपल्याला पाहायला मिळते? बरेच बघा, डिग्री होल्डर गल्लोगल्ली घरोघरी पडलेले बरं का. डिग्री होल्डरांना म्हणजे शिक्षण बघा काय का कमी नका, काय शिक्षणाला कमी नाही, कमी लक्षात घ्या. किती बघा पडलेले आहेत. जर तुम्ही बघा एखादी जाहिरात काढली ना, पोलीस भरती, आर्मी, बऱ्याचशा लोकांची जाहिरात काढली ना, किती लोक राहत्या माहिती ना? जागा किती राहत्या? हजारांनी शब्द. आणि पोरं किंवा ते लोक किती येत्या? लक्षात घ्या. म्हणजे काय अवस्था आहे लक्षात घ्या. म्हणून नुसतं शिक्षण उपयोगाचं नाही, त्याचबरोबर कशाची आवश्यकता आहे, कशाची गरज आहे. बाबा बघा, बाबा त्याही पुढे जाऊन सांगायचे एखाद्या वेळेत बघा, शिक्षण असलं तरी चालेल, माझा संस्कार फार महत्त्वपूर्ण लक्षात घ्या. मग तुम्ही उलटा कार्यक्रम चालू केला. संस्कार तुम्ही देण्यास दिले जात नाही. फक्त शिक्षणासाठी काही म्हणजे त्या पोराचे कपडे असतील, त्याला ड्रेस असतील, त्याची वह्या पुस्तकं, त्याला साहित्य असेल की त्याचा तुम्ही कार्यक्रम चालू लक्षात घ्या. अनेक लाखो रुपये खर्च करतो तुम्ही शिक्षणासाठी. मग बाबाचा मुद्दा लक्षात घ्या की बऱ्याच बाया बसल्या बरं का. एक लक्षात द्या सर, महिला मंडळात बसा हे कोलीवाडच्या मी गीताराम टाळेवाले कोलीवाडच्या नाही बरं का. नका नुसतं दूध देऊ नका, जरा संस्कार सध्या तुमच्या पोरायला. आता पुढची पिढी का उघडा बरं लक्षात घ्या. लक्षात महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, लक्षात सर महिला बांधव. बाबांचा मुद्दा काय? नुसतं शिक्षण असून उपयोग नाही. मग बाबांचा प्रश्न आहे सर्व महिला लक्षात घ्या. जसं तुम्ही शिक्षणासाठी काळजी घ्यावं खर्च करता की मग बाबांचा मुद्दा काय? कोणत्या अशा महिलांनी बसलेल्या आहेत? मी माझ्या मुलाची का मुलीची संस्कारासाठी काळजी घेते बरं का. आता संस्काराची काळजी घेते म्हणजे काय करते लक्षात घ्या. मी दररोज माझ्या मुलाला हनुमान मंदिरामध्ये दिवा लावायला पाठवते किंवा दर्शनाला पाठवते किंवा हार घेऊन पाठवते. असं कोणी बाई आहे? उभे राहा बरं, उभे राहा, पाहू द्या आहे बरं काय. किती बाया पाहू द्या ना. अशा कोणत्या माता भगिनी आहेत? मी माझ्या मुलाला काय करते दररोज हनुमान मंदिराला, कोणत्याही मंदिर लक्षात घ्या, हार असेल, दिवा असेल, अगरबत्ती काही ना काय बघा घेऊन किंवा दर्शन केले नका, कमीत कमी दर्शनाला का महिना पाठवते. काय नाव आहे त्यांचं? या दोघी नाव काय यांचं? हा, नावच शोभा आहे की नाही. त्यांनी का संस्काराची शोभा वाढवली. त्यांचं नाव काय? अश्विनी. बरं, अश्विनी कडे वाटतं ना. अश्विनी रे. जर टाळीवर या दोन मातांचं लक्षात खरं बघा, कौतुक यांचं केलं बघा. बाकीच्या बायांना समजलंच नाही बरं का. पण त्यांना काय समजलं? मम्मी पप्पा बरं का, एवढंच समजलं बरं का त्यांना. म्हणजे आपली पोरं काय म्हणली पाहिजे, आपल्याला काय माहिती, एवढं त्यांना समजलं. अशा नीट विचार करा. धन्यवाद. बघा त्यांचं पूजन करा, पूजन यांचं दोघीच पुढे लक्षात आहे. एक बघा प्रेझेंटेशन का आदर्श आहे या महिलांचा, की ज्या महिला आपल्या मुलाची काळजी घेतात. कोणती काळजी घेतात? की मुलं कुठे गेले पाहिजेत, घडले पाहिजे म्हणून देवाला बघा, देवळात गेले पाहिजे, मंदिरामध्ये गेले पाहिजे. लक्षात जर टाळीवान पुणे शाबीन कर यांचं. अजून एक महिला उठा पटकन. त्यानं वस्त्र नाही का, वस्त्र नारळ प्रसाद. आता बाकीच्या महिलांनी सुद्धा लक्ष झालं ना काय करायचं. वर्षा नुसतं पोराला शिकूच नका, त्यांचे डबेच भरून देऊ नका, नुसतं फुगाय पुस्तक कोंबू नका, बॅगच भरून देऊ नका बरं का. त्याचबरोबर काय करा, कारण तुम्ही लोक काय म्हणता, शिकले तितके तुम्हीच म्हणता, काय म्हणतो मग? शिक्षणाला काय शिक्षणाला काही किंमत आहे का? लक्षात. मग किंमत कशाला आहे? लक्षात, संस्कार. मग आपली भारतीय संस्कृती काय म्हणते? मातृदेव पितृदेव. आता बघू आता पुढे का पुढचा प्रश्न का बघा, विद्यार्थी लक्षात द्या. आता तुमच्या परीक्षा चालू आहे की नाही, अनेक प्रश्न बघा तुम्हाला तुमच्या विषयाप्रमाणे या ठिकाणी येतात की नाही. तसं बाबाचा प्रश्न सारखा सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न बघा, लक्षात द्या. सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला समजतं ना बाबा काय बोलते. पण मग लक्षात द्या. कोण असा का विद्यार्थी का विद्यार्थी नाही बरं का. मी दररोज माझ्या आईवडिलाचं दर्शन घेतो किंवा घेते, त्यांनी जागे बरोबर. बघा, सत्यमध खोटं बोलायचं नाही. प्रश्न काय आहे?
मी माझ्या आई वडिलांचं दररोज दर्शन घेऊनच बघा बाहेर जातो. बघा बघा आता बघा बघा. हा विद्यार्थ्यांनो, जे रोज सकाळी आई वडिलांचं डोकं टेकून दर्शन घेतात हो ते आणि मग खरं, इकडे बाहेर पडतात. हो ते खरं बोलले ना. किती तर कसे उभे राहतील. खरे बोलले ते अभिनंदन करते का? खरे बोल, खरे बोलले म्हणून आम्हाला दर्शन घ्यायचं म्हणून अभिनंदन नाही बरं की. कसं खरे बोलले म्हणून त्यांचं अभिनंदन. मला लक्षात द्या. अहो आई वडिलांचा आशीर्वाद किती महत्वाचा का नाही. हो धर्मशास्त्र म्हणतं, जो विद्यार्थी बघा का कोणी जवान कोणी असो, आपल्या आई वडिलांचं दर्शन करून घराच्या बाहेर पडेल, त्याचा ऍक्सिडेंट होणार. काय होणार त्याच्यावाला बरं का. आणखी त्याला हार्ट अटॅक येणार. लक्षात राहा किती बघा फायदा लाभ. कशाचा फायदा फक्त हे डोकं कुठं टाकायचं. किती सोपं. त्याला काय पैसे लागायचे का? सकाळी काय करायचं पण मग आता करा ना सर्वजण. हां वर हात करा बरं. उद्यापासून आम्ही दररोज काय करणार आहोत, आमच्या आई वडिलांचं दर्शन घेऊनच शाळेत जाऊ किंवा पुढच्या कामाला लागू. जर अभिनंदन करायला लागतं सर्व विद्यार्थी का खऱ्या अर्थाने बघा. धन्य माये व्याले किंवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हारिक. ऐक लक्षात. तर खरं जन्माला उपयोगी नाही तर नुसते जन्माला आले त्यांना आई बाप म्हणजे काय याचं किंमत नाही लक्षात. कर्तव्य कायची जाण लक्षात. आणि म्हणून माझ्या सोहळ्याच्या निमित्ताने बघा संस्कार मुद्दे आपलं सगळं लक्षात. आणि त्यासाठी बघा किती बाबाजींना तुमची काळजी की नाही. तुमची काळजी म्हणजे तुमच्या पोरासाठी का तुमच्यासाठी. बाबाजींनी काय कोणत्या परंपरा सुरू केल्या? 5 केली. त्याची पहिली परंपरा काय? श्रमदान आणि अनुष्ठान लक्षात. अनुष्ठान परंपरा किती महत्वाची विद्यार्थ्यासाठी बरं का. जे विद्यार्थी अनुष्ठान करते ना त्यांना कॉपी करायची गरज पडणार बरं का. कोणाला का विद्यार्थी ना का विद्यार्थी असो. काय सामर्थ्य अनुष्ठानाचं आहे. जो विद्यार्थी काय करेल त्या विद्यार्थी असो त्यांना कॉपी करायची गरज पडणार असा मै बघा अनुष्ठान. त्याप्रमाणे बघा ते विद्यार्थी कोणावर कधीच अवलंबून राहणार. कारण काय? नॉट डिपेंड म्हणजे जो दुसऱ्यावर विसमला त्याचा कार्यभाग म्हणजे सगळं स्वावलंबन. अनुष्ठान बघा करणारा विद्यार्थी कसा म्हणतो स्वावलंबी. कसा म्हणतो का? स्वावलंबी. लक्षात द्या. कधी बघा मला नोकरी मिळेल तरच माझं जीवन चालेल अशा अजिबात त्याचा विचार नसतो. त्याला भगवंत बरोबर का प्रेरणा देतो, विचार देतो आणि त्याचं जीवन स्वतःच्या पायावर बघा बरं असं काय महिमा अनुसार लक्षात बघा. म्हणून माता पित्याने विचार करा की ज्यांना जन्म दिला की नाही त्यांना संस्कार देणं, त्यांना अनुष्ठानाला बसवणं किती महत्वाचं. किती बघा बाबांची तळमळ आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे की नाही. आमच्या त्याला खर्च असा किती खर्च आहे. शिक्षणाला लाखो रुपये खर्च आहे. संस्काराला किती खर्च आहे? काही हजारामध्ये फक्त. लाख सुद्धा नाही लागणार. शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च बघा ना. आणि परिस्थिती काय पुढच्या भविष्यामधले. आणि जिकडं खर्च कमी भविष्य एकदम उज्ज्वल. लक्षात किती महत्वाचा फायदा आहे की. मग सर्व माता पित्याने विनंती बरं का काय करा मुलांना काय करा घडवा काय करा बरं का. म्हणून म्हटलं काय जातं आम्ही बी घडलं तुम्ही बी किंवा वाट सांगेल त्याच्या बघा. बाबाजी त्याही पुढेचं काय सांगेल लक्षात घ्या. जो मुलगा बघा अनुष्ठान करेल ना काय जो मुलगा अनुष्ठान करेल तर त्याच्या 21 आईचे आणि 21 वडिलांचे असे एकूण किती झाले. एक व्यक्तीने बघा अनुष्ठान केलं किती कुळाचा उद्धार झाला लक्षात द्या. किती महान बघा फळ गेले. एकाने अनुष्ठान केलं उद्धार 42 कुळाचा. एवढंच नाही बाबाजी पुढे काय म्हणतात जो अनुष्ठान करतो ना बरं का गीताराम पाटील लक्षात घ्या. जो अनुष्ठान करतो ना त्याचं बघा पुंजाराम भाऊ अर्ध पाप बाबा म्हणतात तुमचं बाबानं मला घ्यावं लागतं. किती पाप. जो अनुष्ठान करतो त्याचं अर्ध पाप म्हणे मला घ्यावं लक्षात. म्हणजे बघा काय सांगू मी संतांचे उपकार केले. आणि म्हणून बघा अशा बाबांचे किती उपकार आपल्याला काय म्हणून विसरू शकणार नाही. म्हणून फक्त आपण काय करू शकतो त्यांच्या कार्याला वंदन करू शकतो किंवा त्यांचं फक्त नामस्वरूप म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. काय केलं लक्षात थोडं.
प्रत्येक बघा भक्ती मार्गामध्ये देवाच्या मंदिरात किंवा गुरुकडे साधू जात असताना काय करतो बघा, दर्शन घेतो, अगरबत्ती वळतो आणि बघा अर्पण करतो की, आणि काय करतो, काय म्हणतो, देवा मला का गुरु मला काय स्वर्ग भाव द्या, का आमच्या शेतामध्ये चांगलं पीक घेऊ द्या. कितीतरी मागणी प्रत्येक बघा भक्त करतो. लक्षात, अगरबत्ती केवढ्याची राहते, देवाकडे मागणी किती रुपयाची करतो. लक्षात घे, काय बघा आपली बघा की नाही अवस्था आहे. मात्र बघा काही काही भक्त किती बघा हुशार असतात, म्हणजे बुद्धिमान असतात. अशा जसं बघा बाबांच्या दरामध्ये अनेक मंडळी येतात की नाही, कोणाला काय दुःख, कोणाला काय संकट, कोणाला विघ्न, कोणाला काय अडचणी, कोणाला काय प्रश्न, बघा कितीतरी समस्याग्रस्त मंडळी बघा बाबांकडे येत असते की. मात्र काय काय भक्त बघा बरं का काय मागतात बाबा बघा. हो भजनी मंडळ ऐका बरं का, भजनी मंडळ ऐका आज बघा, तुम्हाला बघा भजन म्हणायचं ऐका, कुठे वाजन कुठे गेले. हा बघा बरं का काय बघा मागितलं बरं लक्षात, काय आपण गुरुकडे देवाकडे काय मागितलं लक्षात. किती हुशार का बुद्धिमान काही भक्त असतात बघा. ते बाबा ऐका, ते बाबाजीकडे काय मागतात ऐका, काय मागतात बाबाजीकडे ऐका, वर हात करा. ऐका आता, जरा भजनीमारच्या टाळीवर अभिनंदन करा. आता का सगळं सर्वांनी म्हणा का बाटी म्हणून मानण्याचा प्रयत्न करा. ऐका आता, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, स्वामी जनार्दन हो. संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन. नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन. आगुलिया तोराने गावात बाई, महात्मा आले दिवाळी बाई, महात्मा आले दिवाळी बाई, महात्मा आले दिवाळी बाई. बुढिया तोराने गावात बाई, महात्मा आले दिवाळी बाई, महात्मा आले दिवाळी बाई, महात्मा आले दिवाळी बाई. जेवण करते पुरण पोळी संताला, मला धन हो, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे धन हो. आम्ही धरिले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाही. आम्ही धरिले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच काय. आम्ही धरिले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच काय. आशीर्वादाने मिळाले आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. किती सुंदर मागणं या ठिकाणी केलंय. काय म्हणतात, आम्हाला काय नको, संपत्ती नको, धन नको, आम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे आहे की. पुढे काय म्हणतात, आम्ही धरिले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाही ना. बाबांचे पाय धरल्यामुळे आम्हाला काहीच कमी नाही, आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला काय मिळालं, धन. काय मिळालं म्हणून आम्हाला काय नको, संपत्ती नको, धन. आम्हाला काय पाहिजे, टाळीवर अशा बघतात किती. म्हणजे कोणाला मागितलं पाहिजे आपण, कोणाला मागितलं पाहिजे, बाबांना हो, कोणाला मागा. जर बाबांना मागाल ना, त्याला दुसरं काहीच मागायची गरज नाही. त्याला काय जे देईल ते सांगता येणार नाही, असा महिमा बघा या गीताचा आहे की. आणि म्हणजे टाळी वाजून या भजनी म्हणत करू. आता का अजून एक बघा सुंदर भजन माहिती आपल्याला. हा बरं का. ओम नमो भगवते जनार्दनाय,
जनार्दनाय ॐ नमो भगवते जनार्दनाय ॐ नमो भगवते जनार्दनाय ॐ नमो भगवते जनार्दनाय शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम रामदास के कुबड़े बोले श्री राम जय जय राम रामदास के कुबड़े बोले श्री राम जय राम नमः भगवते जनार्दनाय ॐ नमो भगवते जनार्दनाय मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधेश्याम मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधेश्याम जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम नारद जी का वीणा बोले नारायण नारायण नाम नारद जी का वीणा बोले नारायण नारायण नाम ओम नमो भगवते जनार्दनाय ॐ नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय ॐ नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय शेवटचा एक छोटासा मुद्दा घेऊया. आपलं काही बघा प्रवचन नाही आहे, कीर्तन आहे, काही संवाद आहे. संवाद काय बघा, चर्चावर का आपली चर्चा आहे लक्षात. चर्चा कोणत्या संदर्भामध्ये आहे? शिक्षण आणि संस्कार आहे की. बघा, जीवनाला दिशा कशाने मिळू शकते? संस्काराने. आपण पाहतो अनेकाची दशा आहे, कोणाला मार्ग शब्दहीन, फक्त शिक्षण शिक्षण केलं, शिक्षण पुढे काय बघा दिशाच मिळत नाही, दिशाच मिळत नाही. म्हणून शिक्षणाला बघा जास्त महत्व नाही. ते कशाला महत्व आहे? संस्काराने बघा काय मिळते, दिशा काय मिळते लक्षात. त्याचप्रमाणे बघा आणखी दुसरा मुद्दा, तुम्ही शेतकरी आहे, शेतकरी आहात, देव प्रश्न चालू आहे आणि मग देव का देवानी शेतकऱ्याला मागितलं का? मागितलं काय? मागितलं माहिती आहे का? म्हणे शेतकरी दादा मला काय कर, म्हणे खालचं पीक दे, म्हणे काय देणे मला खालचं दे म्हणे. हा शेतकरी हुशार पाहतात. देवाने काय मागितलं? खालचं मागितलं. याने काय पेरलं माहिती आहे का? मग काय पेरलं? बाजरी पेरली. काय पेरली? बाजरी पेरली. आणि याने काय वरचे कणसं काढून घेतली आणि देवाला काय देऊन चारा देऊन टाकलं. देव म्हणजे ठीक आहे, आता आपण काय करू, याला वरचं मागून, याला वरचं मागू. लक्षात, तू खालचं तुला मला वरचं द्या. यांनी काय पेरलं? भुईमुग पेरला. काय पेरला? शेतकरी बघा हुशार फार. देवाने काय मागितलं? वरचं मागितलं ना, मग यांनी भुईमुग पेरला. खालच्या काय शेंगा स्वतःला घेतल्या, वरचा पाला देऊन तर हालीच हुशार दिसतो बरं का. मग देवाने काय मागितलं? पुढचं वरचं खाल दोन्ही बघा, दोन्ही मागितलं बरं का. शेतकऱ्याला काय म्हणे? मला खालचं येते वरचं येते बघा. यांनी काय पेरली? मका पेरली. आणि यांनी काय केलं? मध्ये कणस. आणि देवाला काय केलं? म्हणजे देवाला फसेल बरं का कोणी. म्हणून देव तुम्हाला काय करू माहिती आहे का? लक्षात द्या. आणि असं काय हे उद्योग करू का, हे रासायनिक खत, तर तुम्हाला कधी त्याचं फळ चांगलं मिळणार. मग काम कसं करा? देवाला आवडत, संतांना आवडत, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याचं चांगलं फळ मिळते. म्हणून समजलं आता पहिला मुद्दा काय लक्षात घ्यायचा? शेती कोणती करायची? मग किती बघा सुंदर, खर्च कमी आणि अमृत बघा आपल्याला निर्माण करायचं. आता त्याच्या पुढचा मुद्दा लक्षात का?